भाई झोपून घेतो आता इथं अर्धा तास. जाऊ दे वर दे. भारी वाटतंय यार. म्हणजे भाई मी डिकॅथलॉन मध्ये आहे आणि त्यांनी जो टेंट टाकलाय का चेक करण्यासाठी तिथं झोपलोय आता मी. बाय बाय झोपूया त्याला. ए मीच हारतोय दरवेळेस. हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना. जय जय रामकृष्ण हरी आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मॉर्निंग ड्युटी होती आणि जस्ट आता उठलोय. मॉर्निंग होऊन येऊन मला आहे ना एक 2-3 तास झाले. झोप लागली आणि त्याच्यानंतर अचानक 6-6:30 जाग आली. ब्लॉग पण कालचा टाकला नव्हता नाही का, मग नंतर एडिट करून सगळं आता इतका लेट ब्लॉग टाकलाय. आणि आता चाललोय बाहेर जरा. अजून ठरवलं नाही कुठे जायचंय. बघू रस्त्यात रस्त्यात डिसाईड करू कुठे जायचंय. हर्षल भाई चाललाय ड्युटीला. काय म्हणणार म्हणलं घेऊ का घेऊ तुला. हा? तुला का घेऊ. जाऊ दे दे रे. बन गार्डन वरून समोर आला ना इकडं, तर एक रोड हडपसरला जातो आणि एक समोर जातो स्वारगेटकडे. स्वारगेटला जातो आपण डिकॅथलॉनला चाललोय. ऑलमोस्ट अर्धा डिस्टन्स आपण हाफ डिस्टन्स आहे ना कव्हर केले. आता हाफ राहिले फक्त. एक 3-3.5 किलोमीटरचा पट्टा आहे. चला लवकर कव्हर करूया. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे. आणि आता प्रयत्न मानता येईल, आता कष्ट मानता येईल, 20 मिनिटं 30 मिनिटं जवळपास मी चालतोय. आणि कारण मला चालत जायचं होतं. आपलं डेलीचं जे 10K स्टेप्स आहे त्या पण कम्प्लीट होतात. कारण आज पण जिमला नाही गेलो, कुठं ग्राउंडला नाही गेलो. तर चला जाऊ डिकॅथलॉनला आणि ना जाऊया. चला मित्रांनो जाऊया. घेऊन सर माईक माईक. तर मित्रांनो आपण आता एंटर झालोय आतमध्ये आणि बघूया. ती एक डिकॅथलॉनची ऑफर होती, ते चॅलेंज वगैरे कम्प्लीट करून नाही का, पुशअप पुलअप चॅलेंज आहे का अजून. लेट्स सी. मित्रांनो ती ऑफर तर बाजूला राहिली, पण मला हा प्रोडक्ट लय आवडला राव. तुम्ही बघा ना. हो भाई खरंच रिलॅक्सिंग आहे माहिती का खूप. खतरनाक प्रोडक्ट याला घ्यावा वाटते मला तर. कितीला आहे विचारावं लागेल, बघावं लागेल. बाई मस्त बॉल आहे रे. एकदम असं रबरचा फील देतोय. अरे यार बाई कुठे गेलं तरी कांडच होते माहिती का. तो बॉल पाहायला लागला ते डायरेक्ट तिकडं माझ्या बॅक साईडला दिसते का, तिकडं पळत पळत गेला. त्याला त्याच्या माग पळतोय मी काय. 7.5 माग बरं का, 7.5. भाई इकडे ना शर्ट्स पण एकदम मस्त मस्त लावले. तुम्ही बघू शकता. हे बघा चिकागोचे 999 ऑलमोस्ट 1000 पर्यंत आहे. इकडे सगळा सेलचा स्टॉक आहे. सेलचा स्टॉक आहे पण तो पण खूप कॉस्टली. भाई काय घेऊ. आणि ती जी ऑफर होती ना ती पण 3 दिवसासाठीच होती, ती पण संपलेली. लेट्स ट्राय सम बॉल्स विथ बॉल्स. आता मी आलोय सायकल सेक्शन मध्ये. बायसिकल तुम्ही बघू शकता माझ्या मागे सगळ्या सायकल्स. भाई आमच्या वेळेस हरकुलेस वगैरे होते रे. आता इकडे वेगळंच ब्रँड आहे, रॉक रायडर. त्यानंतर ही हायब्रिड, त्यानंतर ट्रायबन. ह्याचे व्हील्स बघा ना, व्हील्स माझ्या अंगठ्या एवढंच आहे, अंगठ्या एवढेच व्हील्स आहे. आणि प्राइस पण आहे ना एकदम कडक आहे, कडक. भाई आमच्या वेळेस काय 5-6 हजार लिहायचे रे. 2010 2017-18चा काळ. खतरनाक सायकल्स आहे पण घेण्याची पण हिंमत नाही होती. तुम्ही प्राइस बघू शकता. प्राइस बघायची तुम्हाला. हे बघा 20,000
21,000. इकडे लहान मुलांचं पण आहे. आणि हे सगळं सायकलचं सेक्शन माहिती का, बायसिकल रिलेटेड सगळं पार हेड, त्या नीच्या कॅप वगैरे सगळं, हेल्मेट बघू शकते इकडे बघा. तर आता आपण आलोय सगळं बॅट सेक्शन, इकडे तुम्ही बघू शकता. हे बघा बॅटिंग वगैरे सगळं सगळं क्रिकेटचं सेक्शन इकडे. बॅट पण मस्त मस्त रे लहान मुलांसाठी. सुन्याची नाही ना, आमच्या सुन्याचे बॅटे बॅटाचे यार, फसवायची माहिती का लिटरली. ओ भाई, ओ अरे भाई, काय काय चाललंय माझे बरं, काय करायला गेलं कांडत होतंय नुसतं. असं 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 खेळायचं आपल्याला, हे काय नॉर्मल कोणी खेळते असं. यस 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 यस. खूप सारा एक्सप्लोर केलं. आणि आता आहे ना फ्री मध्ये इथं पुढे ना एक कॅरम ठेवलेला आहे खेळायला. चला, खूप दिवस झाले लहानपणी खेळलेलं आहे. लय वेळच हिंडतोय माहिती का, काहीच पसंत पडा ना, नुसता हिंडतोय. माझ्या मागे आहे ना कॅम्पिंगचं ते म्हणजे टेंट टाकून ठेवलंय. तर चला जाऊ आतमध्ये जाऊन ब्लॉगिंग करू, कसं वाटतंय. पोरं जाते ते आतमध्ये, पण आपण पण जाऊ. लेट्स ट्राय, एक्सपिरियन्स घेऊ रे बाई, कसं आहे काय. क्रेजी सीन आहे भाई. मी बंद करते आता, हे बघा मी बंद करते मी भाई. भाई झोपून घेतो आता इथं अर्धा तास, जाऊ दे वरती. भारी वाटतंय यार. म्हणजे भाई मी डिकॅथलॉन मध्ये आहे आणि त्यांनी जो टेंट टाकलाय का चेक करण्यासाठी, तिथं झोपलोय आता मी. बाय बाय, झोपूया चला. भाई टेंटची क्वालिटी ना एक नंबर आहे, खतरनाक आहे. मी आता जस्ट हात लावून बघतोय, फील बघतोय त्याचा, नाही का कळणार वगैरे नाही भाई काहीच. एकदम प्लास्टिक मटेरियल खतरनाक यूज केलंय. भाई जाऊ बाहेर आता, नाही तर एखादा सिक्युरिटी आला ना द्यायचा हाकलून. भाई काय टाइमपास करतोय इथं. भाई आलोय टेंट मधून बाहेर, पण जेव्हा असं अंग टेकवून खाली, भाई नेक्स्ट लेवल सीन होतो माहिती का. भाई या चेअर्स, इकडे टेंट लावलंय आणि इकडे चेअर्स आहे. चला बघू एक एक वर कसं वाटतंय बसून. भाई मोकर टाइमपास चालू आहे माहिती का. आता सध्या मी 1 तास झालाय ना इथंच नुसतं हिंडतोय. काही घेतलं तर काहीच नाही मी माहिती का, नुसतं इकडून तिकडे हिंडतोय. भाई मोकर प्राइस रे, थोडी महागाई कधी वाढली काय माहिती. एक ब्रँड असतो ना, ब्रँड फॉर एक्झाम्पल डिकॅथलॉन, तो आहे ना, तो कोणत्या नेक्स्ट लेवलला जाऊन ऍडव्हर्टाइजमेंट करतोय बघायचंय का, त्याची जाहिरात म्हणजे हात पार गेली. त्यामुळे तुम्हाला दाखवतो, चलो मेरे पीछे. भाई तुम्ही बघू शकताय बघा, त्यांनी काय केलं माहिती का, डायरेक्ट बूट कापून ठेवलेलं आहे. भाई खूप थकलो होतो, थोडी सायकलच चालवा म्हटलं आता. अरे तेवढा तेवढं डिस्टन्स कव्हर झालं पाहिजे. अरे यार हरलो हे. एक तास आहे ना कम्प्लीट टाइमपास केल्यानंतर आता मी चाललोय रूम कडे. बघू काहीतरी खायला प्यायला, पेटपूजा केली तर, नाही तर जाऊ डायरेक्ट. मस्त मजा आली पण आज, नाही का. वेगवेगळ्या जे गेम्स होते, कॅरम वगैरे, टेबल टेनिस, सगळे ट्राय केले. चलो चलते फिर. माझ्या माग आहे ना एच मॉल आहे, पण आता माझा जाण्याचा इंटरेस्ट नाही. ऑलरेडी खूप टाइम झालाय. आता मी ना बस स्टँड शोधतोय. बस स्टँड आहे पुढे सापडलं. चलो निकलते अभी.
मित्रांनो फायनली आता आपण बसमध्ये आणि आता चाललोय पुणे स्टेशन वरून आपल्या रूमवर रुबी रूमवर पोहोचलो आणि परत गाडीवर वापस आलो थोडं बाहेर माईक तो माईक आहे का कंटिन्युअस माझ्या लावला होता माईक विसरला होता 5,000चा जरा सापडला. तर मित्रांनो थांबा 1 मिनिट माईक हातात घेतो. तर मित्रांनो काय विषय झाला माहितीये का आपण बसने ना रुबी हॉल पर्यंत आलो आणि मी जस्ट आता म्हणलं माझं माईकचं काम संपलंय माईक काढून ठेवा तर बघतोय भाई पॉकेटमध्ये आपलं ते डिजिटेक्स आहे का जो माईकचं बॉक्स आहे तो बॉक्सच नाही बॉक्स गायब. अरे माझी फुल फाटली भाई म्हटलं जर हरवलं ना डायरेक्ट 4-5 हजारला घोडाच आहे कारण ऑलरेडी तो केस आहे तो खूप महाग आहे. आणि मी लगेच हर्षलला फोन केला की बाबा गाडीची चावी कुठे आहे? गाडी घेऊन गेलो आणि असा पळत गेलो ना आतमध्ये ते सगळे बघत होते माझ्याकडे एवढा का पळत आहे. फायनली मला मी जिथं आपण नाही का ते तुम्हाला टेंट दाखवत होतो झोपायचं वगैरे काय प्रँक केला तिथं भाई तिथंच तो पडला होता माईक. बरं झालं तिथं आतमध्ये कोण गेलं नाही नाहीतर भाई कॅमेरा चेक करायचं वगैरे जास्तीचं काम वाढलं असतं. पण भाई एक कळलं जे कष्टाचं आहे ना ते तुमच्या हातून कोणीच घेऊ शकत नाही माहिती आहे का. एक गोष्ट तर कळली भाई मला फिक्स. असो मस्त जेवण वगैरे झालं आल्यानंतर जेवण केलं कारण डोकं शांत झालं जर नाहीतर आधीच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना अशी परिस्थिती व्हायची. तर आज आपली मॉर्निंग ड्युटी होती आणि आपण डिकॅथलॉनला गेलतो घ्यायचं होतं पण भाई एवढी महागाई आहे आणि यात मंथ एंड आहे तुम्हाला तर माहिती भाई रियालिटी त्याच्यामुळं स्किप केलं सगळं. मस्त एन्जॉय केला थोडं खेळलो वगैरे कॅरम खेळलो बॅडमिंटन वगैरे आणि आलो मग जेवण वगैरे केलं जस्ट आता रूमवर आले. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुरु काय प्रत्येक आपल्यापेक्षा वरिष्ठ माणूस असं नसतो. एक छोटी छोटी गोष्ट छोट्या छोट्या लहान मुलांकडून प्रत्येकाकडून ज्याच्याकडून आपण काही ना काही शिकतो ना तो एक आपला गुरु असतो. आणि मला तर खरं वाटतं आयुष्यातला सर्वात महत्वाचा गुरु म्हणजे कोण आहे माहितीये का? अनुभव. अनुभवातून माणूस असा शिकतो ना ठेच लागल्याशिवाय माणसाला कळत नाही. तुम्ही त्याला किती ज्ञान द्या की बाबा असं नको करू तसं नको करू तुम्ही त्याचा किती गुरु बनण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तो ठेच खाणार आणि दात घाशात पाडून घेणार नाही तोपर्यंत तो त्याला कळणारच नाही ती परिस्थिती. तर असो तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.